येवल्यातील सकल मराठा समाज कार्यकर्ते आंदोलनासाठी पुण्याकडे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्यासोबत जाण्यासाठी येवल्यातील सकल मराठा समाज पुण्याकडे निघाला आहे। येवल्यातून शेकडो वाहने तसेच हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व जरांगे पाटील यांचे बळ वाढवण्यासाठी येवल्यातील स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या मैदानातून या कार्यकर्त्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने निघाला। शेकडोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा जाणार आहे। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। प्रथम मी येवला लासलगाव सकल मराठा समाजाला असं आव्हान करतो की आजपासून मागासवर्ग आयोगाचा सर्वे चालू झालेला आहे आणि प्रत्येक जे लोक आज मुंबईमध्ये आलेले नाही किंवा निघणार नाही अशा लोकांनी संपूर्ण सहकार्य त्या सर्वेवाल्यांना करायचं आहे असं मी येवला लासलगाव सकल मराठा समाजाच्या वतीने प्रथम जाहीर आव्हान करतो। दुसरं असं की जे आमचे मनोज दादा जरांगे पाटील हा आरक्षणाकरता गेल्या 7 महिन्यापासून घराच्या बाहेर आहे। आज ते मुंबईला निघालेले आणि येवला तालुक्याच्या वतीनं लाखो मराठा समाज, काही काल गेला, काही आज, काही उद्या, काही परवा, काही रेल्वेने, असा हा संपूर्ण प्रत्येक गावामधील मराठा समाज हा आरक्षणासाठी माननीय जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे। राहिला पोलीस यंत्रणाचा विषय, आता कोणी घाबरायला तयार नाही, कारण हक्काची मागणी सनद मार्गाने शांततेच्या मार्गाने मागत आहोत आणि येवला तालुका ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे। एक मराठा मनोज जरांगे पाटील साहेब तिथे येत आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो आंदोलन छेडलंय त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी सकल मराठा समाज येवल्यातून निघाला आहे आणि हा शेकडोंच्या वाहनांनी हजारोंच्या संख्येने येवल्यातून मराठा समाज निघाला आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही मराठा समाजाला तोपर्यंत मुंबईतून बाहेर निघणार नाही आणि निश्चय करूनच सर्व सकल मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने आता निघालेला आहे।